मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं प्रीत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुन्दरमुखादरविन्द नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने. मायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो तेजस्वी नमो पांडुरंगा तुझ्या दर्शनाने पाप जाई भंगा तुझ्या लीलेचा पार कळे न कोणा. नमस्कार माझा जय जय विक्रम नंदना ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जळभाग गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कशी मी गुरुपादुकाला. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मिठे भीते मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देव निवासी वैराग्याचे मूर्तिमंत शिरोमणी असणारे तुकाराम महाराजांचा.
भगवत संतपर प्रकरणातील आणि स्वानुभवपर असा अभंग आहे विठ्ठल. अभंगाच्या भावार्थाकडे वळण्या अगोदर आपले जागदरी नगरीमध्ये आणि चालू असलेला त्रिदिनीय शंकर महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्त 105वा जन्मोत्सव सोहळा आणि त्यायोगे आज ही कीर्तनाची सेवा प्राप्त झाली. महाराजांच्या भाषेत सांगेल, परी माझ्या दैवा पार आणि कर्मभूमी धौम्यगड म्हणजे भगवानगड माणिकगड. सांगायचं तात्पर्य असं आहे की संत महात्मा जे असतात ना ते पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती ते कुळही पवित्र आहे, तो देशही पावन आहे जिथे हरीचे दासांनी जन्म घेतलाय. परंतु त्यांची कर्मभूमी ही ठरलेली असते. आणि आज योग असा आला आहे की बाबांचे नातू मगाशी भेट झाली सुभाष महाराजांची मुंडे, आणि सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबांच्या कुळामधले बाबांचे ते नातू आहेत, किती भाग्य लाभलं असेल. काल महाराज कीर्तनामध्ये बोलून गेलेत. काल मी कीर्तनाला नव्हते पण मी लाईव्ह दादांनी केलं होतं, मी बघितलं होतं. काल भोजेकर महाराज बोलून गेलेत की शंकरगड नुसतं या परिसरातलं नसून या 5 वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या शंकरगडाची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. काल महाराज बोलले आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं परत आणखी की कीर्तन करणं सोपं आहे. काल महाराज सांगून गेले कीर्तन करणं सोपं आहे, परंतु कीर्तनकार घडवणं हे खूप अवघड आहे. आणि आमचे गुरुबंधू सतीश महाराज हे करतायत, मला खरंच अभिमान वाटतोय. कारण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला एका मुलाला सांभाळायचं जर असेल ना तर शक्य नाही हो. कितीतरी ते करतात. मग लहान मुलं आहेत, कितीतरी खोड्या करत असतील, कितीतरी पण किती बघा तुम्ही शेंदूरजनलाही ते होते, प्रत्येक ठिकाणी त्यांना बघण्यात येतं. एवढे मुलं परफेक्ट केले त्यांनी की एखाद्या आळंदीच्या संस्थेमध्ये जरी असते ना तरी एवढे परफेक्ट ते झाले नसते, कारण आळंदीच्या संस्थेमध्ये खूप जण असतात. सांगायचं तात्पर्य असे त्यांच्या याच्या मागे परिश्रम आहे. आणि 10-15 वर्षापूर्वीचं जर आपण काळ बघायला गेलो, कारण शेंदूरजन आणि जागदरी काही दूर नाही आहे, 2 किलोमीटरचं अंतर नाही का. मग असं असताना शंकरगडावर येण्याचा खूप वेळा योग आला आणि जेव्हा आलो तेव्हा रस्ता सुद्धा नव्हता. 10-15 वर्षापूर्वीचं जर काळ बघायला गेलं ना काहीच नव्हतं. सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जो पालट आपल्याला दिसतोय याचं मागचं कारण याला करण्याकरताही भगवंत काही ना काही वेगळं एक विभूतीला जन्म देतात. लक्ष द्या, कारण प्रत्येक कार्य हे ठरलेलं आहे, प्रत्येक कार्य हे ठरलेलं आहे आणि हे कार्य यांच्याकडनंच झालं पाहिजे असंही भगवंत. कारण जर परमात्मा म्हणत असेल म्या बोलविला वेतू बोले, म्या चविला सुरू चाले, म्या हलविला प्राणू हले जो जगासी चालिता. जर भगवंत स्वतः असे म्हणत असतील तर लक्ष द्या, एवढं मोठं वैभव उभं झालंय हे भगवंताच्या कृपेशिवाय झालं नाही. परंतु भगवंत हे कार्य करण्याकरता कुणाला ना कुणाला उभा नक्कीच करत असतात. निमित्ताचं कारण भगवंत कुणाला ना कुणाला करत असतात. म्हणून आपल्या गावचे सरपंच आदरणीय शंकर दादा उगलमुगले आणि आपले जे मंदिराचे अध्यक्ष आहेत जायबाई सर, या सर्वांनी मिळून पूर्ण गावकरी मंडळी आणि यांनी मिळून या शंकरगडांचा काया पालट केला आहे. 10-15 वर्षापूर्वीचं शंकरगड आणि आजचं शंकरगड खरंच खूप वेगळं झालंय. कारण लहानपणापासून इथे येण्याचा योग येत होता भारतीताईमुळे आणि सगळे आपल्या याच्यामुळे. आणि सांगायचं तात्पर्य असं एवढा काया पालट झालाय की आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा याची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही, हा महत्वाचा विषय. आणि म्हणून जो अभंग घेतलाय संतांकरता संतांचाच अभंग घेतलाय, जो अभंग घेतलाय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. महाराजांनी या अभंगामध्ये स्वतःचा अनुभव प्रगट केलाय बरं का. काय होतं, आम्ही कीर्तन खूप ठिकाणी करतो, कीर्तन करायचा योग खूप ठिकाणी येतो, पण प्रत्येकाच्या नशिबात एवढं भाग्य लाभत नाही की महाराज मंडळी तुमच्या समोर बसलेली असेल. आज आमचे मोठे बंधू जायबाई महाराज असतील, सर्व
सतीश महाराज असतील, अनेक महाराज मंडळी इथे उपलब्ध आहे. याचं कारण काय की महाराजांनी शंकर बाबांनी त्यांना त्या योगाने त्यांना बोलवण्याचा ते योग आलाय आणि मला सुद्धा एक भाग्य लाभलंय की त्यांच्या समोर आपले 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करते तुमच्या मायबापांसमोर, तुमच्या समोरच लहानची मोठी झालेली आहे. अभंग घेतलाय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि या अभंगामध्ये महाराजांनी स्वतःचा अनुभव प्रकट केलाय. लक्ष द्या, अभंगामध्ये सरळ सरळ भावार्थ सांगितलेला आहे. एक वेळची गोष्ट आहे. साधना करणारे साधक महाराज भामगिरीवर बसलेले आहेत आणि बसलेले असताना साधना करणारे साधक महाराजांकडे गेले आणि महाराजांना काही प्रश्न केलेत. महाराज, आम्हाला तुम्ही नेहमी आनंदी दिसता, नेहमी तुम्हाला कशाचंही दुःख नाही, कशाची चिंता नाही, कशाचंच काही नाही. याच्या मागचं काय कारण आहे हो? कारण आम्हाला दुःख प्राप्त होत आहे, नेहमी आम्ही दुःखीच आहोत, आम्हाला प्रत्येक वेळेस आम्हाला ते दुःखाशिवाय आमच्या मागे दुसरं काहीच नाही. मग असं असताना तुम्ही नेहमी आनंदी कशामुळे असू शकता? कारण एक लक्षात द्या, आपल्याला हा मनुष्यदेह प्राप्त झालाय आणि मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर याची इति कर्तव्यता काय आहे? कारण मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर फक्त संसारच करायचा किंवा लाखो करोडोची अरबोची इस्टेट कमवून ठेवायची हे मनुष्यदेहाचं सार्थक नाही. लक्ष द्या, या मनुष्यदेहाचं सार्थक काय? कारण मनुष्यदेह हा मोठ्या अनाशयाने प्राप्त झाला. अनाशयाने प्राप्त झाला तर याच्यापेक्षा याही पलीकडे जाऊन सांगील की मनुष्यदेह आपल्याला प्राप्त कसा झाला. तर महाराज एका ठिकाणी खूप छान प्रमाण देतात. महाराज बोलतात, पावलो हा देह का महाराजांनी प्रमाण दिले. पावला हा देह कागताली न्याय. या देहाची प्राप्ती कशी झाली? कावळा हातामध्ये सापडावा तसा आपल्याला हा देह प्राप्त झालाय. काय झालं? एक राजा होता बघा आणि त्या राजाने गावामध्ये दौंडी दिली. दौंडी प्रकार आपल्या इकडे प्रचलित आहे ना? माझी भाषा कळते ना? तसे आपल्या शेंदूरजन जागदरी काही लांब नाही, कळती ना? पण महिला मंडळ नक्की, नाहीतर होईल कानडीने केलं मराठी भ्रतरण एकाची उत्तर. तसं तर नाही ना, मराठीच आहे आपली, सरळ सरळ आहे, अंतर काहीच नाही. राजांनी दौंडी दिली आणि दौंडी दिल्यानंतर सांगितलं, जो मला एक कावळा आणून देईल ना त्याला मी काय करेन, 1000 रुपये देईल. आता 1000 मिळणार म्हटल्यानंतर सर्वच जण कावळा पकडायला निघाले. त्यामध्ये एक सुरदासजी होते. सुरदासजी म्हणजे ज्यांना दिसत नाही ते. आणि मग ते सुरदासजी विचार करू लागले, देवालाच दोष देऊ लागले. का रे देवा, तुझा माझा देवा का रे वैराकार? अरे देवा, काय तुझं आणि माझं भांडण आहे बाबा? मला डोळे दिले असते तर मी कावळा पकडून आणला असता, मला 1000 रुपये मिळाले असते. बघ बरं किती केलंय तू. आणि असं असताना आता मात्र सुरदासजीचा नियम असा होता की ते गंगेच्या स्नानाला जायचे. गंगेच्या स्नानाला गेले, गंगेमध्ये त्यांनी डुबकी लावली, वरती आले, सूर्य भगवंताला अर्घ्य दिलं. आपला नियम आहे, कारण सूर्य आणि चंद्रमा हे आद्य देवता आहे आपले, त्याच्यामुळे सूर्य भगवंताला स्नान झाल्यानंतर शुचिर्भूत होऊन अर्घ्य दिलं गेलं पाहिजे. सूर्य भगवंताला अर्घ्य दिलं आणि आता बाबा टाळी वाजवणार, तोच कावळा हातामध्ये सापडला. कावळ्याचा कावकाव आवाज जेव्हा त्यांच्या मुखामध्ये, त्यांच्या कानामध्ये ऐकू आला, त्यांना कळलं हा कावळा आहे. लगेच घेतला, आपला असा काखीमध्ये घेतला आणि जायला लागले. मनामध्ये विचार आला, एका कावळ्याचे 1000 आहेत. अशी जर 2-3 कावळे पकडले, कारण पहिले सुरदासजीच्या मनात विचार होता की कावळा पकडायचा आहे, पण कावळा पकडायचा कसा? कारण कावळा हा चतुर आहे. असतात काही कावळे चतुर. मी कावळ्याची गोष्ट करते बरं का. कावळा एवढा चतुर आहे, एवढा चतुर आहे की त्याला एकच डोळा असतो, परंतु अशा चतुराईने तो घुमवतो की 2 डोळे दिसतात आपल्याला. परंतु आता कावळा पकडण्यात आला आहे. मग सुरदासजीच्या मनामध्ये विचार आला की जर 2-3 कावळे मला जर सापडले तर मला 3000 रुपये मिळतील, 1 महिना भिक्षा मागायचं काम नाही. आणि म्हणून सुरदासजीने काय केलं, कावळा पकडणं अवघड थोडे म्हणे, गंगेमध्ये जायचं,
स्नान करायचं, अर्घ्य द्यायचं, टाळी वाजवली की कावळा हातात. बाबांनी तसंच केलं. आपला कावळा असा काकेमध्ये घेतला, गंगेमध्ये आले. गंगेमध्ये आल्यानंतर डुबकी लावली, वरती आले, सूर्य भगवंताला अर्घ्य दिलं. आता बाबा टाळी वाजवायला गेले. कावळा तर हातामध्ये आला नाही, परंतु जो आलेला होता तो सुद्धा उडून गेला. सांगायचं तात्पर्य असं आहे, महाराज बोलून जातात, पावलो हा देह कागताली न्याय न घडो पाय घराले बाबा. एकदा हा मनुष्य देह प्राप्त झालाय, परत मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून करी बापा आता सोहित. आपला सोहित कशामध्ये? एकादश स्कंदामध्ये आदरणीय भगवंत उद्धवजीला सांगतात बरं का, श्रीमद भागवताच्या, दुर्लभो मनुष्यो देह देहिना क्षणभंगुराय तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रिय दर्शनम. मनुष्य देह दुर्लभ आहे, असा असणारा दुर्लभ मनुष्य देह आपल्याला सुलभ झालाय. आणि म्हणून साधना करणारे साधक महाराज नरदेह दुर्लभ आहे. शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना गा. दुर्लभ असा मनुष्य देह, शतवर्षाची म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं. म्हणजे पहिले होतं, आता आहे 55 वर्षाचे आहे. परंतु 100 वर्षामध्ये 50 वर्ष रात्र, 50 वर्ष दिवस, म्हणजे 50 वर्ष आमच्या झोपण्यात गेले. राहिले 50 मध्ये 25 वर्ष आमची युवावस्था येईपर्यंतच राहतात आमच्या हातात 25 वर्ष. आणि त्या 25 वर्षामध्ये आमचा संसार प्रपंच काय ते असेल, मग भगवंताची भक्ती कधी करायची? लक्ष द्या. मग अशा प्रकारे दुर्लभ असणारा देह आपल्याला प्राप्त झालाय. आदरणीय गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात, बडे भाग माणूस तर न पावा. किती भाग्याने प्राप्त झालेला आहे. आणि असा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला आहे ना, मग त्याच्यामुळे भगवंताचं नामचिंतन सुद्धा आपल्याकडनं घडलं पाहिजे. साधना करणारे साधक महाराजांकडे की महाराज तुम्ही सुद्धा एवढं आनंदी राहता हो, आम्हाला सुद्धा वाटतं तुमच्यासारखं व्हावं, परंतु काय करावं, उपाधी सुटत नाही. महाराज म्हटले तसं काही नाही हो, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. सांगू लागले की जुन्नर या ठिकाणी माझी कीर्तन सेवा होते. महाराज बोलू लागले, आणि त्या ठिकाणी कीर्तन सेवा आटोपल्यानंतर एक तुळशी वृंदावन आहे. आणि त्या तुळशी वृंदावनाजवळ रात्रीची वेळ झाली, कीर्तन सेवा आटोपली आणि मी तिथेच झोपलो. झोपल्यानंतर मला बाबाजी सद्गुरू माझ्या स्वप्नामध्ये आले, दृष्टांत दिला. आणि दृष्टांत दिल्यानंतर बाबाजींनी मला भेट दिली आणि अनुग्रहित सुद्धा केलं. बाबाजींनी स्वप्नी येऊन तुका याला अनुग्रह दिला, निजप्रती अनुग्रह दिला. आणि काय केलं तर मंत्र दिला, राम कृष्ण हरी, रामकृष्णारी हा मंत्र दिला. अशा नंतर जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय साधना करणाऱ्या साधकांना सांगत होते, तेव्हा मात्र तुकोबांच्या नेत्रातून आनंदाचे अश्रू येत होते. मग तेव्हा तुकोबाराय म्हटले की खऱ्या अर्थाने माझं भाग्य त्यावेळेस उजळ्याला आलं जेव्हा मला संतांची भेटी झाली.
उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. महाराज बोलून जातात उजळणे म्हणजे आपल्या भाषेमध्ये एखादा सोन्याचा दागिना असावा आणि त्याच्यावर जंग चढलेला असावा. आपण काय करतो, सोनाराकडे जाऊन त्याला त्याच्यामध्ये सोनार वगैरे टाकतात आणि स्वच्छ करून देतात, चकाचक करून देतात, नाही का. महाराजांनी जे रूपक केलंय, लक्ष द्या, शब्द जे महाराजांनी रूपक केलंय, उजळले, आणि पुढचा जो शब्द वापरलाय ना तो भाग्य आहे. मग भाग्याला जंग चढला होता का? जर आपण आपल्या भाषेमध्ये जर आपण करायला गेलो तर महाराज बोलतायत उजळले भाग्य आता, म्हणजे उजळले म्हणजे बरोबर आहे, चकाकी आली आहे, चमक आली आहे, नाही का, स्वच्छ झालंय, बरोबर आहे. पण भाग्य दिलाय ना, म्हणजे मग महाराजांचं भाग्य का उजळलेलं नव्हतं का? तर सांगायचं तात्पर्य असं आहे, भाग्य नेमकं म्हणायचं कशाला? लक्ष द्या, कारण भाग्याचे अनेक लक्षणं सांगितले गेले, परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज भाग्य अशाला म्हणतात, भाग्याचा पुत्र दारा निकट वास बरा संतापाई. जगद्गुरु तुकाराम महाराजाला भाग्याची उपाधी, भाग्याचं लक्षण सांगतायत ना. बघा, भाग्य तरी नोहे, भाग्य कशाला म्हणायचं? धन. जगद्गुरु तुकोबाराय धनाला भाग्य म्हणत नाहीत. का म्हणत नाही? श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये भाग्याच्या 15 अनर्थ सांगितले. धनाच्या मागे किती? 15 अनर्थ आहे. जास्त जर धन असेल ना, बघा तुम्ही, तर चोराची भीती आहे, नाही का. त्याच्यामुळे भाग्या ज्या धनाच्या मागे 15 अनर्थ आहे त्याला भाग्य म्हणता येत, जे नाश पावत आहे. जर असं म्हणायला गेलं की रावण हा खूप भाग्यवान होता, लक्ष द्या, तर रावणासारखा जर भाग्यवान असता तर जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो कवडी सुद्धा घेऊन गेला नाही. म्हणून धनाला भाग्य म्हणता येणार. काय कमी होती हो रावणाकडे? 7 कोटी शुद्ध कांचनाची घरे असणारा रावण, शुद्ध कांचन सोन्याची घरे असलेला, तो सांगा कवडी नेली नाही. महाराज बोलतात, सांगायचं तात्पर्य आहे की धनाला सुद्धा भाग्य म्हणता येणार नाही. सिकंदरासारखा सुद्धा उलटे हात करून गेला. का? त्याने संदेश दिला, बाबा एवढं मी जग जिंकलं, परंतु जेव्हा अंतकाळी मी चाललोय ना, काहीही सोबत जाणार नाही, काही सोबत नेणार नाही, आणि म्हणून धनाला भाग्य म्हणता येत नाही. पुत्र, शास्त्राचा नियम आहे, पितरं तारयति इति पुत्रः. जे पितरांचा उद्धार करतात त्याला पुत्र म्हणतात. परंतु ते पुत्रच जर नरकामध्ये घडणारे असतील, ते पुत्र जर नरकामध्ये घालणारे असतील तर त्याला सुद्धा भाग्य म्हटल्या जात नाही. राहिली दारा. दारा म्हणजे पत्नी, आणि पत्नीला सुद्धा भाग्य म्हणता येत नाही. का? जर पत्नी पतिव्रता असेल तर पतीचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही, परंतु पत्नी जर दुष्ट स्वभावाची असेल तर पत्नीनं केलेलं पाप हे पतीला भोगावं लागतं, आणि पतीला ती पत्नी नरकामध्ये घालते, आणि म्हणून पत्नीला सुद्धा भाग्य म्हणता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात, निकट वासवरा संतापाई. महाराजांनी भाग्याचं जे लक्षण सांगितलंय, भाग्याची जी व्याख्या सांगितली आहे, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची लाग. भाग्याचा उदय
ते हे जोडी संत पाय. मग महाराज बोलतायत उजळले भाग्य आता. आता म्हणजे वर्तमान, लक्ष द्या. म्हणजे महाराज ना भविष्यात गेले ना भूतकाळात गेले, महाराज आताची गोष्ट करतायत. उजळले भाग्य आता अवघी. काही अभंगामध्ये महाराजांनी काय केले, कित्येक अभंग महाराजांचे असे आहे की त्याला एक शब्दाचं असं लवले हे केलेलं आहे बघा, अलंकारित शब्द केलेले. अवघी चिंता वारली, तर अवघी दुमदुमली पंढरी. प्रत्येक शब्दाला महाराजांनी काय दिले, दृढ केले असं. मग असं असताना महाराज सांगतात अवघी चिंता. आता मला सांगा, चिंता जगद्गुरु तुकोबारासारख्यांना कशाला असावी? ओ ज्यांनी सर्वच, पत्नी ही मेली, मुलगा ही गेला, तरी त्याची चिंता केली नाही, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय, आणि यांना चिंता कशाची असावी? लक्ष द्या. तर महाराजांना चिंता काय होती? जगद्गुरु तुकोबारायांना चिंता कशाची होती? म्हणून महाराज म्हणतात अवघी चिंता वारली. कशाची चिंता होती? तर महाराजांना एकच चिंता होती, काय मी होती कशाची? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. मी उद्धार कधी पावेन? कधी मला माझा भगवंत भेटेल? कधी माझा गोविंद मला भेटेल? लक्ष द्या, ही तळमळ भगवंत जगद्गुरु तुकोबारांना लागली आहे, आणि म्हणून याला चिंता म्हणून संबोधलं गेलं बरं का. लक्ष द्या, याला चिंता म्हणून संबोधलं गेलं. अवघी चिंता वारली. आता वारली हा शब्द जो दिलाय, महाराज गेली सुद्धा म्हणू शकले असते. लक्ष द्या, महाराज म्हटले असते अवघी चिंता गेली. गेल्यानंतर चिंता येण्याची शक्यता आहे. महाराजांनी शब्द प्रमाणच असं वापरलेलं आहे. प्रत्येक शब्दाला महाराजांनी महत्व दिलं गेलं आहे. अवघी चिंता वारली, कारण सजीवम दहते चिता, निर्जीवम दहते चिंता. चिता चिंता बिंदू मात्र विशेषता. जिवंत माणसाला चिंता जळते आणि मृत माणसाला काय होतं? चिता जळते. याच्यामध्ये फक्त एक अनुस्वाराचा फरक आहे. अनुस्वार ठेवला की चिंता झाली, अनुस्वार काढला की चिता झाली. मग वारली हा शब्द जर महाराज बोलत आहेत, तर महाराज गेली सुद्धा म्हणू शकले असते, परंतु गेल्यानंतर येण्याची शक्यता आहे. आता समजा एखादे आपल्या गावचे पाटील आणि कुणी गेले त्यांच्याकडे, का हो कुठे गेलेत? ते गावाला गेलेत. म्हणजे गेले म्हणजे ते आता रात्री येतील, उद्या येतील, 4 दिवसांनी येतील, 10 दिवसांनी येतील, पण येतील. परंतु एखादी आजी खूप बिमार आहे, आणि बिमार असल्यानंतर त्या आजीचा मृत्यू झाला. कोणी म्हटलं का हो त्या आजी कुठे गेल्यात? अहो ते वारल्या. वारले हा शब्द आपल्या कानावर पडताच आपल्याला माहित आहे आता ते परत येणे शक्य नाही. बघा, आता या पुलवामा जो हमला झाला, भ्याड आला आपल्या सैनिकावर, आणि त्यामध्ये आपले 45 जवान शहीद झाले. अशाच एका कवीने खूप छान कविता केलेली बघा, आणि तो कवी शब्दामध्ये त्या आईचं जे मन आहे, आई जे बोलते त्या शब्दामध्ये त्याने काय केले ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चिट्ठी न कोई संदेश, जाने ओ कौन सा देश, कहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने ओ कौन सा देश, कहाँ तुम चले गए. जाने ओ कौन सा
त्या आईचं जे शब्द आहे, जरी ही कविता असेल, मी प्रमाण म्हणून नाही घेतलं, लक्ष द्या बरं का, आपल्या वारकरी संप्रदायाचं याच्यानुसार मी प्रमाण म्हणून नाही घेतलं, मी सांगण्याचा प्रयत्न आहे, पटवून देण्याचा प्रयत्न करते की ती आईची जी भावना आहे त्या कवीने शब्दामध्ये मांडली. चिठ्ठी न कोई संदेश, बाळा तुला गोळी लागली, तुझा मृत्यू झाला, तू शहीद झाला आणि मला कळालं 2 दिवसानं तुझं पार्थिव शरीर इथे आलंय आणि त्याचा अंतिम संस्कारही आम्ही केला, परंतु तुला आज 5 ते 7 दिवस झाले जायला आणि तुझा निरोपही नाही किंवा संदेशही कोणी दिला नाही की तुमच्या मुलाने तुमची आठवण काढली. का रे, तुला गोळी लागली होती, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. करे तू आवाज दिला होता का? तुला गोळी लागल्यानंतर आई म्हणून तरी बोलला होता का? हर वक्त यही है गम, उस वक्त कहा थे हम, जहाँ तुम चले गए, कहाँ तुम चले गए. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अवघी चिंता वारली. वारली म्हणजे एकदा गेलेला मनुष्य परत येणे शक्य नाही, मृत्यू झाल्यानंतर तो परत येत नाही, म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलून जातात, अवघी चिंता वारली. मग महाराज तुमचं भाग्य उदयाला आलंय, एवढंच काय, तुमची समूळ चिंता ही नष्ट झालेली आहे, ती परत कधी येणारच नाही. मग एवढा मोठा लाभ तुम्हाला झाला, हे कशामुळे झाला? अभंग परी जगजेटी करुणा केली. याही पलीकडे जाऊन सांगू, महाराज एका ठिकाणी बोलतात, चंद्रामृत सुके सेववील, असता जाता रवी धरवेल, बाह्या हिळा सागेर तरवेल, परिया साधूची भेटीना. कारण समहात्मा सुदुर्लभ, विशेष करून कलियुगामध्ये एक वेळचा देव भेटेलो. जप तप व्रते गोविंद पै भेटे, साधू न भेटे भाग्यवीण. साधू महात्मा भाग्यशिवाय भेटत नाही. विशेष करून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगामध्ये समहात्मा सुदुर्लभ. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. संतांचं दर्शन सहजासहजी होत नाही. सांगितलं जातं, आदरणीय नारदजी एक वेळेस भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूंना विचारलं, देवा संत दर्शनाचा काय लाभ आहे? संताचं दर्शनाचा काय लाभ आहे आम्हाला सांगा ना.
भगवंत म्हटले नारदजी एक काम करा, पृथ्वी लोकावर अशा अशा ठिकाणी एक वृक्ष आहे आणि तिथे एका शुकाने म्हणजे पोपटाने नुकताच जन्म घेतलाय, तर त्याला तुम्ही जाऊन विचारा संत दर्शनाचा काय लाभ आहे. आदरणीय नारदजींना ठिकाण वगैरे सर्व भगवंतांनी सांगितलं. नारदजी आलेत. त्या शुकाचा पोपटाचा नुकताच जन्म झालेला होता आणि त्या पोपटाला नारदजींनी त्याच्याकडे बघितलं, खूप गोंडस आहे, छोटा आहे. त्याला विचारलं, हे शुका मला सांग संत दर्शनाचा काय लाभ आहे. जेव्हा विचारलं गेलं त्या शुकाने, त्या छोट्या पोपटाने नारदजीकडे एकदा बघितलं आणि बघताच गतप्राण झाला, त्याचा मृत्यू झाला. आता नारदजी परत आले देवाकडे. देवा काय म्हणे, अरे ज्याला संताचा महिमा विचारण्याकरता पाठवलं त्याचाच गतप्राण झाला ना, मृत्यू झाला, आता कोणाला विचारू. भगवंत म्हटले चिंता करू नका, एका कुंभाराच्या घरी आत्ताच मुलगा झालाय, त्याला जाऊन विचारा की संताचा काय महिमा आहे. नारदजी म्हटले देवा तुम्ही सांगा ना, त्याला काय विचारायला होता. भगवंत म्हटले नाही नाही तुम्ही जा तर. आणि म्हणून ठिकाण वगैरे सांगितलं. नारदजी त्या कुंभाराच्या घरी आले. कुंभाराने बघितलं मला आता मुलगा झालाय आणि नारदजीचं आगमन झालंय आणि म्हणून कुंभाराने यथा विधी पूजन केलं नारदजीचं. आणि आल्यानंतर त्या छोट्याशा बालकाला, नुकताच जन्म झालेल्या बालकाला विचारलं, बाळा संत दर्शनाचा काय लाभ आहे. जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्या छोट्याशा मुलाने नारदजीकडे एक वेळेस बघितला आणि गतप्राण झाला, त्याचा सुद्धा मृत्यू झाला. आता मात्र नारदजीला भीती वाटू लागली. नारदजी तिथून भगवंताकडे आले, देवा मी तुला संत दर्शनाचा लाभ विचारतोय आणि तू अशाकडे पाठवतोय की त्याचा मृत्यू होतोय, हे चांगली गोष्ट नाही. भगवंत म्हटले एक काम करा, आता राजाच्या घरी मुलगा झालाय त्याच्याकडे जा. नारदजी म्हटले अजिबात नाही. शुकाला कोणी वाली नव्हता. परत कुंभार बिचारा साधा भोळा होता म्हणून काही झालं नाही. राजाच्या मुलाला जर काही करता काही झालं तर राजा मला वरती येऊ देणारच नाही, त्याच्यामुळे मी जातच नाही. मला नाही सांगितलं संताचा महिमाचं दर्शन तरीच, दर्शनाचा लाभ तरी चालेल. भगवंत म्हटले माझ्यावर विश्वास नाही का. नारदजी म्हटले देवा तुमच्या विश्वासावर तर सर्व चालतंय, मग जा मग. आणि म्हणून नारदजी आता राजाच्या घरी आले. राजाच्या घरी राजकुमार झालाय, आनंदी आनंद झालाय सर्वत्र. आणि नारदजी आले असे जेव्हा राजा साहेबांना कळलं, धावत गेले आणि त्यांचं पूजन केलं, जवळ आणलंय. स्वतः राजकुमाराला राजेसाहेब आणि नारदजीच्या जवळ देत आहेत. नारदजीने इकडे तिकडे बघितलं, भीत भीत त्या मुलाच्या कानामध्ये विचारलं, बाळा संत दर्शनाचा काय लाभ आहे. तेव्हा तो छोटासा बालक राजकुमार, राजाचा मुलगा नारदजीशी बोलू लागला, नारदजी संत दर्शनाचा एवढा मोठा लाभ आहे की मला जेव्हा तुमचं पहिलं दर्शन झालं तेव्हा मी एक शुक होतो, पोपटाचा मुलगा म्हणून, पोपटाचं बालक म्हणून, छोटा मी पक्षी म्हणून जन्माला आलेलो होतो. तुमचं दर्शन झाला, मला त्या योनीतून मुक्तता मिळाली. आणखी लाभ सांगू. दुसरा लाभ असा मला झाला की जेव्हा तुमचं मला परत दर्शन झालं, कुंभाराचा मुलगा म्हणून मी जन्माला आलेलो होतो, तेव्हा मला परत दर्शन झालं आणि त्या योनीतही मला मुक्तता मिळाली. आणि आज संत दर्शनाचा लाभ एवढा झालाय की राजाचा मुलगा म्हणून मी जन्माला आलो. हा संत दर्शनी हा लाभ, हा मला लाभ प्राप्त झाला. जगद्गुरु तुकोबरायांना संताचं सानिध्य प्राप्त झालं. कहो महाराज तुम्ही सांगता संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, मग तुम्हाला पद्मनाभ तुमच्याशी जोडला गेला नव्हता का. मग तुम्ही भजन कोणाचं करता. लक्ष द्या, कधी कधी भक्त सुद्धा देवाशी भांडणारे असतात, तसे शिष्य सुद्धा गुरुशी भांडणारे असतात. मग महाराज तुम्ही सांगतात की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, मग पहिले पद्मनाभ तुमच्याशी जोडला गेला नव्हता, तर मग एक सांगा हे भजन करता तरी कोणाचं तुम्ही. नाही का तुमच्याशी तो जोडला गेला नाही का. तर सांगितलं जोडला गेला ना. भगवंत भेटतो, कधी कधी देव भेटतो, पण संत महात्मा भेटत नाही. याचं उदाहरण सांगायचं झालं तर नामदेवरायांचं उदाहरण प्रत्येकाला माहित आहे. आदरणीय नामदेवराय संत सभा भरली आणि संत सभेमध्ये कोण कच्चा आहे आणि कोण पक्का आहे असा विषय ठरला. आता हे जे हा जो अधिकार दिला गेलेला होता त्या आदिशक्ती मुक्ताबाई आणि गोरोबा काका यांना, काका हे अधिकाराने मोठे होते आणि म्हणून सांगितलं कोण पक्का आहे कोण कच्चा आहे ते तुम्ही सांगा. तर जेव्हा संत सभेमध्ये सर्वजण बसलेले आहेत तेव्हा मात्र
मुक्ताबाईंनी सांगितलं नामा कच्चा आहे. नामदेवराला आश्चर्य वाटलं, मी आणि कच्चा होऊ शकत नाही. अरे बाकीचे संत कच्चे असू शकतात, मी पक्का आहे का? अरे रात्रंदिवस भगवंत माझ्या जवळ आहे, माझ्या हाताने भगवंत जेवण करतो. नोये हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी त्या मूर्तीला मी जेवू घालतो. आणि मी सामान्य, मी साधा, मी कच्चा होऊच शकत नाही. विश्वास आहे नामदेवरायांना. परंतु संत सभा होती, तिथे बोलण्याचा अधिकार कोणालाच नव्हता. नामदेवराला राग आला. नामदेवराया धावत धावत भगवंताकडे आले. देवा, अरे काय म्हणे संत सभा अजिबात आवडली नाही. भगवंता नामा काय झालंय? चतुरा तो शिरोमणी, भगवंताला काय कळत नाही? लक्ष द्या. पण नमे भक्त्या प्रणश्यती, भगवंत भक्ताचा विनाश होऊ देत नाही. नामा काय झाले सांग ना. अरे देवा कशाचं म्हणे? मला कच्च ठरवलंय, मी तुझा भक्त, मला कच्च ठरवलंय. भगवंत म्हणतात नामा बघ, संतांनी जर तुला कच्चं ठरवलंय तर तू नक्कीच कच्चा असशील. नाही हो म्हणे देवा, तुम्ही पण काय बोलताय? अजिबात नाही, आपल्याला आवडलंच नाही, असंच नाही तसंच नाही. आणि देवावर सुद्धा रुसून नामदेवराय चंद्रभागेच्या तीरावर गेले. आता भगवंताला वाटलं काही ना काही करावं लागेल. आणि म्हणून भगवंताने एक घिसड्याचं रूप घेतलं. बघा घिसडी आपल्या इकडं आहे घिसडी. आणि माता रुक्मिणीने घिसडणीचं रूप घेतलं. आणि तिथे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक असं मोठं पातेलं ठेवलेलं आहे, हॉटेल आहे, पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये कुत्री मांजरी काही बी शिजायला टाकतायत. असं भगवंताचं चाललं. आता नामदेवराय फिरत फिरत जेव्हा पुंडलिकरायाच्या पाठीमागे आले, बघितलं राम 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 एवढ्या पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावर वाळवंटामध्ये आणि इथं भगवंताच्या याच्यामध्ये एवढं मोठं मांस भक्षण. अरे अरे काय चाललं म्हणे तुमचं? माता रुक्मिणी जी त्या स्त्री रूपामध्ये आलेली होती घिसडणीच्या, ती म्हणाली अहो मुलगा जास्त बडबड करतोय, एक काम करा, याला पकडा आणि टाका या पातेल्यामध्ये. आता मात्र नामदेवराय पळत सुटले, काही खरं नाही. अरे देवा धाव, अरे देवा बघ म्हणे काय चाललंय पंढरपूरमध्ये. भगवंत म्हटले नामा काय झालं, का म्हणून ओरडतोय? अरे देवा बघ तर खरी काय झालंय ते, तुला माहित आहे का काय? भगवंत म्हटले मला सर्व माहित आहे. अरे ती घिसडी, तो घिसडी म्हणे मीच होतो. हा मीच होतो, परंतु तू मला ओळखू शकला नाही का? कारण तुला माझ्या स्वस्वरूपाची जाणीव नाही. आणि तुला स्वस्वरूपाची जाणीव कधी होईल? जेव्हा तू जीवनामध्ये गुरुचं काय करशील. कारण जोपर्यंत तुला गुरु तुझ्या जीवनामध्ये येत नाही, तुला गुरु अनुग्रहित करत नाही, संत तुला अनुग्रहित करत नाही, तोपर्यंत तुला माझ्या स्वस्वरूपाची जाणीव होणार नाही. आणि म्हणून आदरणीय नामदेवराया आणि विसोबा खेचर औंढ नागनाथला गेले. विसोबा खेचर त्यांनी गुरु केलं. आणि गुरु केल्यानंतर जेव्हा भगवंताकडे आले, भगवंतांनी जेवणाची जेव्हा मागणी केली होती आणि भगवंताची मागणी जेवणाची नामदेवरायांनी पूर्ण केली. श्वान रूपामध्ये भगवंत आले, पण माझ्या नामदेवरायांनी ओळखले. तेव्हा नामदेवराला भगवंत सांगतात का रे नामा कसं काय ओळखलं? तेव्हा भगवंताला नामदेवराय म्हणतात देवा विसोबा खेचर केला गुरु, तेव्हा झाला साक्षात्कारू. कारण जीवनामध्ये संताचं आगमन हे महत्वाचं आहे. आपल्याला एक वेळचा देव भेटेल, संत भेटत नाही. बहु अवघड आहे संत भेटी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हाला देव भेटलाय ना, देवामुळेच आम्ही या पृथ्वी तलावर आलोय, परंतु संतांच्या सानिध्याबरोबर. कारण संत हे वकील आहेत, देव हा जज आहेत. आणि डायरेक्टली जजकडे जर गेलं तर केस तेवढी हे होत नाही, पण वकिलाच्या माध्यमातून जर गेलं तर आपण केस जिंकल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संतांच्या दर्शनाने आम्हाला पद्मनाभाशी जोडल्या जातं, हा महत्वाचा भाग. जगद्गुरु तुकोबारायांना जेव्हा सांगितलं गेलं, म्हटलं भगवंताला हृदयामध्ये ठेवण्याची भाषा करतायत. आणि गीतेमध्ये सुद्धा भगवंत कारण सर्व व्यापक आहे, तो नाही अशी जागाच नाही. ईश्वरस्य सर्वभूतानां हृदेशे अर्जुन तिष्ठती, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, तो नाही अशी जागाच नाही. मग असं असताना माऊली बोलून जातात सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी, हजारो किरणांनी व्याप्त असणारा परमात्मा तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. मग हृदयामध्ये असताना सुद्धा हृदय साठवू जगद्गुरु तुकोराम महाराज का म्हणतात? लक्ष द्या.
कारण जळीस्थळी काष्टी पाषाणी परमात्मा आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्वत्र आहे, व्यापक आहे. गोस्वामी तुळशीदासजी तर खूप छान वर्णन करतात. हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक गोस्वामी तुळशीदासजी बोलून जातात, हरि व्यापक सर्वत्र समाना. व्यापक आहे तो, तो नाही अशी जागाच नाही. प्रगट कसा होईल? प्रेम ते प्रगट होई मे जाना. भगवंत प्रेमाने प्रगट होतो, थोर प्रेमाचा भुकेला. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. भगवंताला मी हृदयामध्ये ठेवणार आहे. कहो महाराज, तुम्ही सांगताय भगवंताला हृदयामध्ये ठेवणार आहे. मग यापूर्वी कुणी भगवंताला गुरुला हृदयामध्ये ठेवलेलं आहे का? कारण प्रत्येक गोष्टीला आपल्याला प्रमाण लागतं. आपण कीर्तन जरी करत असो तरी आपल्याला कीर्तन करत असताना, अभंग सोडवत असताना ते प्रमाण देणं गरजेचं आहे. मग महाराज तुम्ही सांगता संपुष्टी हृदयामध्ये भगवंताला तुम्ही ठेवणार आहात. मग यापूर्वी संतांनी ते केलेलं आहे का? तर अनेक प्रमाण आपल्याला देता येतील बरं का. अनेक प्रमाण आहेत. यामध्ये पहिलं प्रमाण आहे हनुमानजीचं. ज्या को हृदय पार बसही राम सरचा श्री राम जानकी बैठे है मेरे सीने में. भगवंताला हृदयामध्ये जर पहिले कोणी ठेवलं असेल ना, झालं असं होतं, भगवंतांनी रावणाला मारलं, श्रीरामचंद्र प्रभूंनी. आणि रावणाला मारल्यानंतर रावणाचा मृत्यू झाला. बिभीषणजीला राज्य दिलं. सर्वजण अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर श्री प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. प्रभू सिंहासनावर बसलेले आहेत. प्रभूंनी सर्वांना काही ना काही दिलं. परंतु एकच हनुमानजी असे होते की त्यांना काहीच दिलं नाही. माता सीतेला वाटलं पहिला शोध तर आपला हनुमानजींनी लावला आणि त्यांनाच काही दिलं नाही. माताला योग्य वाटलं नाही आणि म्हणून माताने काय केलं, पहिलेच तर महिलांचा दागिना हा प्रिय असतो, स्वतःची वस्तू प्रिय असते आणि तो द्यायला ते मागे पुढे करतात. परंतु आपला शोधच जर हनुमंतलालजींनी लावला असेल तर आपल्याला द्यायला काय हरकत आहे. आणि म्हणून नवरत्नाचा हार गळ्यातला काढला मातांनी आणि काय केलं, हनुमानजीला जवळ बोलवलं आणि गळ्यामध्ये घातला. हनुमानजींनी तो स्वीकारला. दूर जाऊन बसले. बसल्यानंतर हनुमानजींनी तो हातामध्ये असा घेतला बघा. हातामध्ये घेतल्यानंतर एक एक मणी नवरत्नाचा हार येतो, एक एक फोडण्याचा प्रयत्न करतायत. मातेने बघितलं, सिंहासनावरती बसलेले आहे सीता माता. बघितलं, रे हे काय चाललंय? अरे हा नवरत्नाचा हार आहे, जे इंद्रादिक देवतांना सुद्धा दुर्लभ आहे. हा हनुमंतलालजीला दिला आणि हे फोडण्याचा प्रयत्न करतोय. का म्हणून करतोय? विचारला, हनुमंता काय मिळेल तुझा, का म्हणून फोडतोय तो नवरत्नाचा हार? त्यांनी सांगितलं, आई काय नाही हो, मी याच्यामध्ये बघतोय की माझा राम कुठे आहे. माता सीता म्हटल्या, काही वाटतं का त्या नवरत्नामध्ये तुझा राम कसा असेल? हनुमंतलालजी म्हणजे जिथे माझा राम नाही ना ते मला काही कामाचं नाही. मग आता मातेला राग आला. दागिना तोडला, एवढा चांगला दागिना, नवरत्नाचा हार तोडलाय, चांगली गोष्ट नाही. राग आला. सांगितलं, तुझ्यामध्ये तरी तुझा राम आहे का? जेव्हा असं सांगितलं भगवान आणि हनुमंतलाजींनी छाती फाडली आणि भगवंताला फक्त रामजी भगवंत नाही, लक्ष द्या, माता सीते सहित
फाडून आपली छाती दाखविले प्रभू भगवान. असा असणारा महिमा आज जगद्गुरु तुकोबराय विश्वासानं, मी नेहमी सांगत असते, मनुष्याला विश्वास असला पाहिजे. कॉन्फिडन्स सेम नॉट टू द सेकंड गॉड ऑफ पॉवर. आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. तो आत्मविश्वास असला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची. आय डू इट, मी करू शकतो, करणारच. आपण जर असं म्हटलं ना, किती खचलेला मनुष्य असू द्या, किती खचलेला, परंतु त्याला जर ते प्रबळ इच्छा, प्रबळ शक्ती त्याची असेल ना, तो कधीच हरत नाही आणि तो जीवनात कधीही निष्फळ होत नाही. हा महत्वाचा विषय. मग जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा विश्वास आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी त्या परमात्माला हृदयामध्ये घेणार आहे. का हो महाराज, तुम्ही सांगता भगवंताला हृदयामध्ये घेणार आहे. हनुमंतलालजीने घेतलंय, बरोबर आहे. याही पलीकडे जाऊन सांगू का, सावतोबा महाराज, सावतोबा महाराजांनी सुद्धा भगवंत साठविला हरी जिही हृदय मंदिर, त्यांची सरली रझार झाला सुपळ वापार. यही पलीकडे जाऊन सांगू का, सावता म्हणे आला देव हृदयी प्रगटला, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. लक्ष द्या, कारण सावतोबांनी सुद्धा, सावता म्हणे आला देव हृदयी प्रगटला, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. असे असणारे जनाबाई खूप छान म्हणतात, हृदयी बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. जनाबाईंची भाषा आहे. भगवंताला पकडलंय, कसं पकडलंय, धरीला पंढरीचा चोर, जातात. धरीला पंढरीचा चोर, त्या भगवंताला मी धरलाय आणि काय केला, गळा बांधून या दोर, गळ्यामध्ये दोरी बांधली, बरोबर आहे.
मग गळ्यामध्ये दोरी बांधली, पण तू बाहेर जाऊ नये म्हणून काय केले, हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. माझ्या हृदयामध्ये त्या भगवंताला मी ठेवलंय. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठहू. याही पलीकडे एक दृष्टांत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. एक बिल्व मंगल नावाचे गृहस्थ, नुकतंच लग्न झालेलं, पत्नी माहेरी, विषयासक्त मनुष्य, पत्नी माहेरी गेली म्हणून रात्रीची वेळ आहे, पाऊस पडत आहे आणि नदीला पूर आलेला आहे. तरी सुद्धा पत्नी माहेरी गेली म्हणून तिच्या मागे रात्रीच्या वेळेसच जायला निघाले. नदीच्या पलीकडे सासर होतं, पत्नीचं माहेर होतं. आणि म्हणून आता नदी पार कशी करायची, तर एक असं प्रेत वाहत येत होतं. रात्रीची वेळ आहे, प्रेत वाहत येत आहे. यांना वाटलं काहीतरी असं होडी वगैरे असेल आणि म्हणून त्या प्रेतावर बसलेत आणि नदी पार केली. पत्नी, पूर्वीचं घर काळ आहे, पत्नी वरती दुसऱ्या मजल्यावर झोपलेली आहे. सासू सासऱ्यांना कशाला त्रास द्यायचा म्हणून मागे गेले घराच्या आणि बघितलं काहीतरी आहे का आपल्याला वरती जाण्यासाठी. एकच साप लोम काढत होता, म्हणजे वरून खाली येत होता बघा. ह्यांना वाटलं दोरीच आहे काय. विषयासिक्त मनुष्याला कळत नाही आपण काय करतोय ते. आणि म्हणून त्याला पकडलं आणि बिल्व मंगल वरती गेले. आवाज दिला, पत्नीने द्वार उघडलं. कसे काय आलात, कुठून आलात. यांनी सांगितलं, तूच तर होडी सोडली होती, तूच तर दोरी सोडली होती. तिने सांगितलं, मी कशाला होडी सोडली आणि दोरी कुठं सोडली. म्हणून येऊन बघते तर साप सळसळ करत खाली निघून गेला. एवढा प्रयत्न तुम्ही माझ्यासाठी, नाशक्या देहासाठी केला, हाच प्रयत्न जर तुम्ही परमात्मा प्राप्तीसाठी केला असता तर आज आतापर्यंत तुम्हाला भगवंत भेटला असता. पत्नीला गुरु मानलं, तसेच निघाले बिल्व मंगलजी. पण लक्ष द्या, कामावर विजय संत महात्मा कितीतरी अनासाने प्राप्त करतात. मग त्याचप्रमाणे साधारण मनुष्य आहे, सहज विजय प्राप्त होणार नाही. म्हणून सकाळ झालेली आहे, चालता चालता नदीवर काही महिला पाणी भरण्यासाठी आल्या. एक सुंदर महिला होती, ती पाणी घेऊन चालली. बिल्व मंगलनी तिला बघितलं, तिच्या मागे मागे चालायला लागले. आता मात्र ती स्त्री घाबरली, ती धावतच घरामध्ये गेली. पतीला सांगितलं, कुणीतरी आहे, ते माझ्या पाठीमागे आले आणि आपल्या दारापर्यंत आलेले आहेत. तिने, तिचे पती आले, ते धार्मिक होते. काय पाहिजे तुम्हाला. तेव्हा मात्र बिल्व मंगलच्या लक्षात आलं, अरे आपण ज्या सर्वस्वाचा त्याग केला होता तरी सुद्धा आपण इथे आलो. इथे आणलं कोणी आपल्याला. विचार केला, इथे मला माझ्या 2 डोळ्यांनी आणलंय. मग हे डोळेच मला नको आहेत. सांगितलं, महाराज मला काही नको, 2 दामन द्या. दाभण आपण त्याला पोते वगैरे असं शिवतो बघा, मला तेच पाहिजे. आता त्याच्या पतीला वाटलं पाहिजे असतील कशाला तरी, आणि म्हणून 2 दाभण आणून दिली. ते दोन्ही आपल्या डोळ्यामध्ये घातली. तेव्हापासून त्यांचं नाव झालं सूरदास. आणि आता सूरदासजी त्या भगवंताचं नाम चिंतन करत करत द्वारकेला जायला निघाले. द्वारकेला जात असताना चांगल्या माणसाला कोणी जेवायला देत नाही, तर आंधळ्या माणसाला कोण देणार आहे, नाही का. कुणीही त्यांना विचारलं नाही, भोजन करता का, पाणी पिता का, कुठे झोपता का, अजिबात नाही. परंतु भगवंताचं नाम चिंतन करत करत मजल धर्मजल करत करत ते चाललेले आहेत. चाललेले असताना त्या भगवंताचं अखंड नाम, कारण त्यांचे आता जे पूर्ण शरीर आहे ते पवित्र झालंय. शरीरच नाही, त्यांचा आत्मा सुद्धा काय झालाय, पवित्र झालाय. कारण नामसंकीर्तन असं आहे, नामसंकीर्तनाने सर्वच आपलं काय होतं, पवित्र होऊन जात असतं. आणि पवित्र झाल्यामुळे म्हणून माऊली बोलून जातात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतराचे जरी पाप असेल तरी नामसंकीर्तनाने गेल्याशिवाय राहत नाही. आणि विशेष करून कलियुगामध्ये पद्मपुराण बोलून जातं बघा. पद्मपुराणामध्ये दिव्य श्लोक आलाय, यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते साम्य कलौ केशव कीर्तना. जे फळ तुम्हाला जप तप व्रत केल्याने प्राप्त होणार आहे द्वापारामध्ये त्रेतामध्ये, तेच फळ तुम्हाला कलौ केशव कीर्तनात भगवंताच्या कलियुगामध्ये. कारण गोस्वामी तुळशीदासजी बोलतात, कलियुग केवल नामधारा
सुमिरे सुमिरे नर उतरही पारा. कलियुगामध्ये फक्त नामचिंतन आहे आणि म्हणून सांगितलं कलियुगा माझी करावे कीर्तन. येईल भेटी कलियुगामध्ये विशेष करू नये, कारण जे फळ कलियुगामुळे मध्ये मिळतं ना ते जप तप व्रत साधना त्या काळामध्ये कराव्या लागायच्या. या काळात काहीच नाही. या काळामध्ये फक्त नाम भगवंताचे नामस्मरण जरी केले, देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साधेल्या. सायुज्यता, समीपता, सलोकता आणि स्वरूपता या 4 मुक्ती प्राप्त होतात. कधी? देवाचं नामस्मरण, देवाच्या द्वारी उभं राहिल्यानंतर, देवाचं भजन केल्यानंतर. सर्वजण म्हणून उभे क्षण भरी म्हटल्यानंतर चला क्षणभर थांबून येऊ, नाही. नित्य नेम नामी तो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोविंद मेरी ये प्रार्थना है भूलो नहीं मैं नाम तुम्हारा निष्काम हो कर दिन रात गाऊ हे नाथ नारायण वासुदेव. आणि सुरदासजी भगवंताचं नाम चिंतन गात गात आता द्वारकेकडे निघाले आहेत. जात असताना एक मोठी दरी आली बघा. बघा आपल्या जागदरीचं नाव जागदरी काय माहितीये का? त्याला दरी खूप होती. दरी म्हणजे खोल भाग, आणखी काहीतरी नाव आहे बघा त्याला, खोरा, आणखी त्याच्यामध्ये एक शब्द आहे त्याला. तर जिथे खूप म्हणजे खडक पण आहे आणि खाडी खूप, आणखी माझ्या लक्षात नाही उरलं ते, पण त्याला नाव आहे. मग असं असताना एक दरी आली आणि खूप मोठी दरी आल्यानंतर भगवंताला वाटलं माझं नामचिंतन करत चाललंय, माझा भक्त आहे, निष्काम आहे आणि याचं पतन होणं चांगली गोष्ट नाही. कारण भगवंत जे आहेत ना ते भक्ताचं पतन होऊ देत नाही बघा. भगवंताचं ब्रीद आहे, अहम भक्त पराधीना, तो भक्ताच्या अधीन आहे. नमे भक्त्या प्रणश्यती. आणि भगवंतांनी जगद्गुरु तुकोबारा त्याचं प्रमाण देतात. तो घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. आणि याही पुढे जाऊन सांगेल आम्हारीच्या दासा भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी तुका म्हणे पूर्वी विच्छा जया तैसा विठ्ठल. मग असं असताना विलोमंगलजीला सुरदासजींना कशाची चिंता नाही, परंतु माझ्या गोविंदाला चिंता वाटली. समोर दरी आहे, सुरदासजींना दिसत नाही, खाली पडले तर कसं होईल. छोट्या बालकाचं रूप, गुराख्याचं रूप घेतलं. ओ बाबा समोर दरी आहे, तुम्ही खाली पडाल, बाजूला न जा, रस्त्याने जा, तुम्हाला रस्ता दाखवून देऊ का. सुरदासजीच्या मनामध्ये विचार आला, एवढं मी एवढ्या दिवसाचं चालत आलोय, मला कोणी पाणी पी म्हटलं नाही, कोणी खा म्हटलं नाही, कोणी बस म्हटलं नाही, पक्षाचा थारा नाही, मनुष्याचा वारा नाही. असं असताना आज मला कोणीतरी बालक म्हणतंय की तुम्ही खाली पडणारा, म्हणजे मी आज जाणार होतो, मृत्यू येणार होती, तर कोणीतरी मला वाचवण्याचा प्रयत्न करताय. याचा अर्थ असा आहे की हा माझा भगवंतच आहे. आणि म्हणून विचार केला भगवंत आहे ना, मग बघू कुठपर्यंत साथ देतात ते. आणि म्हणून सुरदासजी समोर गेले. आता दरीमध्ये खाली पडणार, तोच भगवंतांनी हात पकडला आणि रस्त्यावर आणून उभं केलं. लक्ष द्या, म्हणजे जे आंधळे मनुष्य असतात ना, आपण जर त्यांचा हात पकडायला गेलो तर ते आपला हात पकडतात का? कारण त्यांना भीती असते हे न जाणो कधी सोडून जाईल. मग त्यांनी सुरदासजींनी भगवंताचा हात पकडला. भगवंत म्हणतात सोड मला. सुरदासजी म्हणतात देवा योगी ध्येयांग्री पंकजा, मोठमोठ्या योग्यांना तू सापडत नाही रे, माझ्या सारख्याला प्राप्त झाला हे माझं भाग्य आहे, त्याच्यामुळे मी तुला सोडणार नाही. असं असताना आता मात्र भगवंताला मंदिराच्या घुमटाखाली सोन्याच्या मोहरा ठेवलेल्या आहेत. आता ह्याने विचारच केला नाही, हा लगेच गेला शेतामधल्या मंदिरामध्ये गेला, मंदिर पूर्ण पाडलं आणि मोहरा शोधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला मोहरा सापडल्या नाहीत. मग शेजारी त्याचे वडिलाचे मित्र राहत होते, म्हातारे होते. ते म्हटले काय रे, स्वतः तर कमावलं काहीच नाही, परंतु वडिलांच्या हातचं जे मंदिर वडिलापार्जित होतं ते सुद्धा पाडलं, किती पापी आहेस तू.
ह्यांनी सांगितलं तसं नाही, ह्याने डायरी समोर केली. त्या डायरीमध्ये लिहिलेलं होतं चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दुपारी 12 वाजता मंदिराच्या घुमटाखाली सोन्याच्या मोहरा ठेवल्या आहेत. त्या वडिलाच्या मित्रांनी त्याला सांगितलं एक काम कर, जे मंदिर वडिलांनी जसं बांधलं होतं ना तसं बांधून ठेव आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला तू मला बोलवायला ये. ह्याने तसंच केलं, जसं मंदिर होतं तसंच बांधलं गेलं. आणि नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता बरोबर हे दोघे जण तिथे गेले. गेल्यानंतर घुमटाची सावली जिथे पडलेली होती तिथे खोदल्या गेलं, तेव्हा सोन्याच्या मोहरा मिळाल्या. लक्ष द्या, सोन्याच्या मोहरा होत्या तिथेच, फक्त याच्या अज्ञानामुळे याला सापडल्या नाही. तो त्याचप्रमाणे तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा. मग अशी जागा भुललेले जे सर्वसामान्य आपण आहोत, अशान करता सद्गुरूची जे प्राप्ती आहे, सद्गुरूची जी संगती आहे, कारण अज्ञानरूपी अंधकार करातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेण्याचं कार्य संत करतात, सद्गुरू करतात. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा, मला जो ठेवा प्राप्त झालाय, अनमोल ठेवा प्राप्त झालाय ना, ही माझी पूर्व पुण्य ठेवा ओढावला. हे माझं आताचं पुण्य नाहीये, हे पूर्व पुण्य आहे आणि ते मला प्राप्त झालंय. उजळले भाग्याता, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडलाय, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. यथामती यथा अवकाश हा अभंग सोडण्याचा प्रयत्न केला आहे. जे काय योग्य असेल ते माझे सद्गुरू परमहंस तेजस्वी महाराज, श्री गुरु विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी आणि माझी आई यांचा आहे. जे अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. या अभंगाचा भावार्थ असाच आहे असं मी सांगू शकत नाही, कारण सर्व संत महात्मा, सर्व महाराज मंडळी इथे आहेत, विद्वान आहेत, ते आपापल्या याच्या परीने अभंगाचा भावार्थ सोडण्याचा प्रयत्न करतात. जर यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर माझे सद्गुरू परमहंस तेजस्वी महाराज यांच्या चरणी जाऊन सोडण्याचा प्रांजळ प्रयत्न करणे. जाता जाता एक नक्की सांगणार आहे. त्या दिवशी सतीश महाराज मला बोललेत, म्हणे दीदी आमच्या गावामध्ये, कारण पत्रिकेमध्ये आहे आणि आपल्या गावामध्ये एवढा भव्य दिव्य सोहळा. ताई लक्ष द्या, जागदरी म्हणजे जास्त मोठं गाव नाहीये, परंतु मोठ्या गावापेक्षाही सोहळा भव्य होत आहे, मोठा होत आहे, हे महत्वाचं आहे. लक्ष द्या, मला खरंच सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या दिवशी सतीश महाराजांना मी बसलो ते म्हणले दीदी आपल्या गावामध्ये सर्वजण दाते आहेत, प्रत्येक शिक्षक असेल, सर्व आपापल्या उच्च कोटीचे, जर अध्यक्ष उपाध्यक्ष असतील ते 25-25 हजार, परत महाराज मंडळी आणखी हे असतील 5-5 हजारापासून, नंतर 3-3 हजारापासून प्रत्येकाची वर्गणी आहे म्हणे. सांगायचं तात्पर्य असं आहे, हे तुमच्याकडनं होत आहे ना, तुम्ही सहज नाही देते. लक्ष द्या, तुम्ही सहज नाही देत, हे तुमचं पूर्व पुण्य ठेवा ओढावला, तुमचं पुण्य तुम्हाला देत आहे. कारण सुभाषितकार बोलून जातो, सुशीलो मातृपुण्य पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. मुलगा मुलगी सुशील निघाली, चरित्रवान निघाली आईचं पुण्य, चतुर निघाली, हुशार निघाली वडिलांचं पुण्य, उदारो वंश पुण्येन. आताच विषय निघाला होता, मागच्या वेळेस नवरात्रीमध्ये राधाताई सानूचं कीर्तन होतं आईसाहेबांचं, तेव्हा आम्ही आलो होतो. तेव्हा दादांनी म्हणजे उगलमुगले सरांनी हे केलं होतं की 1 लाख रथात जो 1 लाखाचा रथ आहे महाराज बाबांसाठी, शंकर बाबांसाठी, तो आम्ही देणार आहोत. आणि तो संकल्प सुद्धा त्यांनी पूर्ण केला, तो रथ आणून. लक्ष द्या, सत्य संकल्पाचा दाता नारायण. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, उदारो वंश पुण्येन. कारण आई वडील जर धार्मिक असतील ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीज असेल तर फळही चांगलंच येणार आहे, रसाळही येणार आहे आणि गोमटही येणार आहे. तर खरंच मला अभिमान वाटतो, कारण एवढ्या छोट्या गावामध्ये एवढा भव्य आणि दिव्य सोहळा होत आहे, आनंदाची गोष्ट आहे. उदारो वंश पुण्य ना, तुमच्या सर्वाचं उदारतेचं कारण आहे तुमच्या वंशाचं पुण्य आहे. दान धर्म करण्याकरता कोणी उठेल आणि दान धर्म करेल असं होऊच शकत नाही. कारण का, अरबपती जरी असेल ना, त्याच्याकडनं दान देणं होत नाही. भूमिदान असेल, तुमचं अन्नदान असेल, कोणत्या स्वरूपात कोणी करत असेल, कोणी झाडू सुद्धा मारत असेल, ती सुद्धा एक काय
सेवा आहे आणि सेवा भाव, सेवा हा दारवंटा सांगितलाय आणि म्हणून सेवा ही महत्वाची आहे. एवढ्या भव्य दिव्य सोहळा करतात सर्व संत मंडळी, सर्व मायबाप, सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन, सर्व महाराजांच्या चरणी. आणि आमचे विशेष म्हणजे आमचे हे छोटे माझे बालक बांधव, एक सांगू का, त्यांच्याही आई वडिलांना मी धन्यता देते. कारण का, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मी मगाशी आल्या आल्या बोलून गेले की महाराज काल बोलले होते, कीर्तन करणं सोपं आहे हो, कीर्तनकार घडवणं अवघड आहे. सतीश महाराज त्यांना हे करतात ना, खरंच त्यांना अनेक अनेक शुभेच्छा. असेच महाराष्ट्रातच नाही तर हे भारतात आपलं झळको, अशीच मी अपेक्षा, अशाच शुभेच्छा प्रत्येकाला देऊन आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेला मी इथेच विराम देणार आहे. ज्ञानेश्वर. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.